नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, कालच आलो आहे मुंबईवरून गावाला. येताना व्हिडिओ काढणार होतो पण पावसामुळे काही व्हिडिओ नाही काढला येतानाचा. हां हां तर आता सकाळी काल आल्यापासून डेकोरेशन करत होतो, अजून काही कंप्लीट नाही. तर आता डेकोरेशनचं अर्धं सामान आणायला आम्ही चाललो आहे वरती शेतामध्ये. वडाच्या ज्या वेली असतात ना त्या घेऊन येणार आहे, त्याचं डेकोरेशन करणार आहे. अर्धं झालं आहे, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि आता चाललो आहे वरती. हे बघा, हे ते आहे आमचं घर आणि ही आजूबाजूची शेती. तर वरती आमच्या शेतातून वरती जायचं. गौरव कुठं आहे? ते आपल्या इकडेच आहे ना, आपल्या शेताकडे आहे ना. गौरवला सोबत घेऊन चाललो आहे, त्याला माहिती आहे सगळं. आम्ही एवढं वर्ष इकडं राहून पण आम्हाला माहिती नाही कुठनं जायचं आहे ते. तर जाऊया वरती, भेटूया वरतीच. तर मित्रांनो, वरती आलो आहे थोडंसं आणि वरतून बघा काय भारी दिसतंय. आणि जस्ट आम्ही घरातनं बाहेर आलो आणि पावसानं सुरुवात केली. इथे ढग बघा कसे दाटून आलेत. कंटिन्यू आता 3-4 दिवस झाले बोलतात की गावाला पाऊस आहे, भरपूर जास्त पाऊस आहे. आणि कोयना धरणाचं पाणी पण सोडलं आहे, नदी पण भरले, पूर्ण जाम झाले. तर आता बघूया कुठे जायचं वरती. वडाचं झाड एकच आहे गावात, ते एका झाडातनं भेटल्या पाहिजेत तेवढ्या वेली, तर मुश्किल आहे. मग तर शेताकडे आलो आहे आमच्या. आणि हे बघा, हा जो इथला एक पट्टा आहे ना, इथला आणि वरचा, ती वाली आमची जमीन. हा एक मोठा पट्टा असा त्या खालती आहे तिकडे, आणि तिथून खालती दिसतं ना ते पण सगळं आमचंच आहे. तर आता बाबांनी इकडे वरती काय केलंय, नाचना केलाय. तर तोच बघण्यात झाला वरती, तो केवढा झालाय ते. मला आता येता येता बोलतात की फोटो काढून घेऊन ये. तर आता त्यांचा नाचनाचा फोटो काढून घेऊन येतात. हे बघा, हा आतमध्ये लावलाय ना तो पूर्ण नाचना लावलाय. आणि हे काय आहे, कारळ. ते एवढंच लावलंय का? आणि ही इकडे कशाला जागा सोडली? अच्छा, तर हे बघा, हे भात आणि त्या खालच्या जमिनी तिथं हे पण आपलंच आहे ना? हो की, हे आपलं. परत दिसतंय ना राखले, ते पण आपलंच. ती फुलं आली तर ती, हा ठेवते. आता ती फुलं बघा, ती तुम्हाला दिसत असेल की माहीत नाही, पण हा एवढा पट्टा सगळा आमचा आहे, एवढी आमची जमीन आहे. तर आता जाऊया पहिलं वरती, ते वेली काढायचे. आता ते महत्त्वाचं काम आहे. शेती काय आता झालेली आहे, केली सगळ्यांनी, त्याच्यामुळे तिकडं फक्त लक्ष द्यायचं, कामं नाही करायची. डोंगर बघा मित्रांनो, काय खतरनाक दिसतं. आणि तिथे तिथे पुढे वड आहे, आणि मला दिसत आहेत त्याला वेली आहेत तेवढ्या. हा, चिक्कल चिक्कल भारी आहे ते. बघा तिथे पुढे वड आहे, आणि त्या वडाला तेवढ्या वेली आहेत जेवढ्या पाहिजे होत्या. मला पहिलं वाटलं की भेटणार नाही तेवढ्या एका वडापासून, पण आहेत, भरपूर साऱ्या आहेत. जेवढ्या पाहिजे तेवढ्या लागतील असे आहेत. आणि हे बघा कुठून घेऊन चाललाय गौरव, वाटच नाही दुसरी. गौरव, इथं काय सगळे कुठून इथंच येतात वड पूजायला? मग आणि मागची 2 गावांच्या मिळून एकच वड आहे गावात. हे बघा मित्रांनो, वडाच्या इथे पोचलो आणि आता सुरुवात करूया आपण हे तोडण्यासाठी. भरपूर सारे आहेत. आता इकडून पासून पूर्ण आपण छाटून टाकू इकडे पूर्ण. आणि पाणी बघा वरून येते डोंगरावरून, शुद्ध पाणी. आणि आता पाठून पावसाने सुरुवात केली, कदाचित इकडे येणार आहे. तर पाऊस यायच्या आधी पहिला आपण हे करून घेऊया. हा बघा का पडतील की, वड बघा कसला भुता का. याच्यावर भूत बतत असतील ना रे, भूत भूत भूत.
वडाचं झाडं भूतं असतात माहिती मार. काय कसं असतं? तर तिथे वेल्या वगैरे काढून झाल्यात आता आमच्या, आणि ते बांधत तोपर्यंत आपण कॅमेऱ्याला पाण्यात टाकूया. हा बघा आता पडला असता तर पाण्याच्या आत टाकूया आणि बघूया, कारण की पाठच्या वेळी आपण टाकला होता त्यावेळी काय एवढं क्लिअर नव्हतं दिसलं, पाणी साफ नव्हतं. पण हे पाणी साफ आहे, तर आत टाकून बघूया. आता जस्ट पाण्यातनं कॅमेरा बाहेर काढला आणि त्या पाण्यापेक्षा हे पाणी जाम क्लिअर आहे. आतलं क्लिअर दिसत होतं, तुम्ही बघितलंच आता जस्ट. आणि आता इथे बांधायला सुरुवात करूया, कारण की जेवढे आमच्या हाताला आले तेवढे आम्ही इथून कापून घेतलेत गेल्या. हे बघा इथे अर्धे इकडे ठेवलेत आणि इथे, तर जेवढे लागणार होते तेवढ्या ते भेटल्यात आहे. आता घरी जाऊन बघूया ते कसं लावू शकतो आपण, कारण की विचार चाललाय वेगळा आणि करतोय वेगळं. तर आता ते करतोय ते पण सक्सेस झालं पाहिजे. वेल्या बघा ना किती वरती वरती, आणि आमच्या हाताला तेवढ्याच येत होत्या, तर तेवढ्या कापल्यात. आणि इकडून बघा धुक्का आलंय सगळं. हे बघा इकडे हा मस्त मुळ्या घेऊन चाललाय. चल लगेच मागे वळून बघते. मला काहीतरी म्हणतोय. आमच्याकडे घरं बघा मित्रांनो कसे आहेत. एक इकडे आहे, एक तिकडे आहे, एक ते बघा खालती, आणि ते बघा आजूबाजूला नुसती शेती आहे. तर मागापासून डेकोरेशन करत होतो आणि फायनलीमध्ये 50% क्लिअर केलं आहे पूर्ण डेकोरेशन. हे बघा इकडे असा पडदा वगैरे लावला आहे, पडदा तर पूर्ण लावून टाकला. आणि आतमध्ये बघा अशा वेली वगैरे सोडल्यात तिकडून, आणि इकडे बॅकलाईट लावले, ती माळी आहेत त्या पण, ग्रास आहे. तर विचार करतो ही खाट आहे ती चेंज करायची, दुसरी खाट लावायची, कारण की हे नको आहे त्याला मध्ये, कारण त्या साईडला नाही आहे, त्या खाट्याला दोन्ही साईडला नाही आहे, तर तीच आणून इकडे ठेवणार आहे. तर हिला परत उचलायची. ते पसारा बघा किती झालं आहे, सगळं भरलं आहे. आता पहिलं हे साफ करून घेऊया आणि लागूया पुढच्या तयारीला. इथं लाईटी त्याला लागते, कारण की पाठून निळी लाईट आहे, ती पूर्ण डोळ्यावर येते. तर फायनली मित्रांनो सकाळपासूनची जी तयारी करत होतो ती तयारी झालेली आहे. आणि हे बघा फायनली हा लुक आला आहे आपल्यासमोर. आता उद्या गणपती घेऊन येणार, त्याच्यानंतर इकडे बसवायचा, त्याच्यानंतर हे उठून दिसणार आहे सगळं, कारण की आता गणपती नाही तर एवढं क्लिअर दिसत नाही. आणि इथून अशी फक्त ब्लू लाईट मारायचा विचार चालू आहे, आणि मागे असं दिसतंय. पूर्ण आम्ही पॅक करून टाकले, इकडून यायचं वगैरे काय नाही. आणि हे बघा कसं वाटलं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि जास्त काय केलं नाही, फक्त इकडे पेटी ठेवले, फळे टाकले आणि खाटेवर ठेवलं आहे. आता पुढे इकडे सगळं सामान वगैरे येणार, त्याच्यानंतर इकडे गणपती वगैरे बसणार, तर छान दिसणार ते. ह्या वेली सकाळी आम्ही तोडून आणलेल्या, आपण सगळे इथे रस्सी बांधले आणि इकडे खिळे मारलेत वरती. हा फायनल लुक आहे. कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे. उद्या आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे, कारण की उद्या गणपती बाप्पा आणायला चाललो आहे. तर व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.